तर नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आहे हनुमान जयंती, तर सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय श्रीराम, जय हनुमान। तर आज करंजा गावामध्ये फक्त आणि फक्त पालख्याच बघायला भेटणार आहेत, कारण एक आगरीपाड्यामध्ये असते, एक नवापाड्यामध्ये असते, कोंढरीपाड्यामध्ये असते। भरपूर धमाल अशी बघायला भेटते ती कोंढरीपाड्यात, कारण कोंढरीपाड्याचा यावर्षी 100वा वर्ष आहे मंदिराचा, तर तिथे भरपूर असा धमाल कार्यक्रम चालू आहेत। आणि कामानिमित्त मला काय जायला भेटलं नाही, आणि आपल्या डोळ्याची थोडी ट्रीटमेंट चालू आहे, त्यामुळे आपल्याला उन्हात या गुलालात जाऊ शकत नाही, त्यामुळे मी जात नाही। तर आज सुद्धा तसंच आहे, थोडाफार व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करीन, कारण जर डोळ्यात गुलाल गेला तर पुन्हा एकदा जखम होण्याची शक्यता आहे, तर त्यामुळे जास्त गुलालात काय जाणार नाही। जपून थोडे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करीन। पण जर कोणी गुलाल उडवला तर डोळ्यात पुन्हा इजा होऊ शकते, त्याच्यामुळे मी जास्त काय राहणार नाही, पण लांबून लांबून थोडाफार व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीन। आणि महत्त्वाचं म्हणजे आपले व्हिडिओ नेहमी लेट का होतात हे सगळं प्रत्येकजण बोलत असते, कारण काम करून यूट्यूब चालवणं एवढं सोपं नाही, त्याच्यामुळं माझे व्हिडिओ लेट होतात। आणि आपल्या चॅनलचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे। आता असं मी विचार केला आहे की जर तो प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला चॅनलचा, तर मी माझा चॅनल बंद करीन, हे मी आजच तुम्हाला सांगतो। कारण प्रॉब्लेम भरपूर चॅनलमध्ये इश्यू झाला आहे थोडा, तर त्याच्यामुळं काय व्हिडिओ बनवून अर्थ राहणार नाही असं तर वाटतंय। चॅनल कदाचित डिलीट करायला लागेल मला, त्याच्यामुळे मी माझी ही लास्ट व्हिडिओ असेल। जर प्रॉब्लेम सॉल्व झाला तर आपल्या द्रोणागिरी आईची सुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू, पण जर प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर यापुढे व्हिडिओ येतील की नाही माहीत नाही, मी चॅनलसुद्धा बंद करू शकतो। तर सॉरी, असं याबद्दल मी सांगतोय तुम्हाला डायरेक्टली, असं झालेलं आहे सगळं माझ्यासोबत। तर चला मंडळी, आपण एवढा सिरियस न होता आपण धमाल मस्तीकडे जाऊया। तर आता जाऊया आपण हनुमंताच्या पालखीमध्ये। तर मंडळी, आपण आता पोहोचलेलो आगरीपाड्याच्या हनुमान मंदिरात, आणि तिथे पालखीला सुद्धा आता सुरुवात होईल, कारण पहिली प्रदक्षिणाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। प्रदक्षिणा होऊन पालखी निघेल गावात फिरायला। आता प्रदक्षिणा झाली आणि जय घोषणा करत आता हनुमानाचं आपण दर्शन घेऊया, हनुमंत देवाचं, आणि निघूया आता पालखी सोहळ्याला। वाली की जय। कोणत्याही पालखीत बँजो जरी असला तरी परंपरा म्हणजे भजनच। पालखी ही भजनाच्या बोलातच निघालेली असते।
गावात जाता जाता नावापाड्यातली पालखी सुद्धा आपल्याला मिळालेली आहे, कारण ती सुद्धा आता रोडवर आहे, मेन रोडवर. तर त्यामुळे तो सुद्धा दर्शन आपल्याला झालेलं आहे. लाल दिसते मेंदवाले आपले पोरं आहेत. जल्लोष बघा, महिला मंडळ सुद्धा भरपूर आहे, भरपूर गर्दी झालेली आहे. आता पोंढरीपाड्यात सुद्धा आपण पोचलो आणि पोंढरीपाड्यात सुद्धा डेकोरेशन बघा, हनुमंताचं कमान बनवून आणि सगळीकडे लाईटिंग, त्या छत्र्या होत्या त्या सुद्धा एक लक्ष वेधून घेत होत्या. पब्लिकची धमाल तर तुम्ही बघाच. आता या साईडला आहे पालखी बघा. सगळे ब्लॉगर लाल झाले फुलाला. आता
तर मंडळी कोंढरीपाड्यातला शूट करून पुन्हा एकदा आलो आपण आपल्या गावात चाललो. तर जाता जाता नवापाड्यातली पालखी दिसली, परंतु अजूनपर्यंत त्याच जागेवर नाचतंय. भरपूर धमालसुद्धा चाललं आहे. महिला मंडळी तर भरपूरच आहे इथे सुद्धा, भरपूर धमाल चाललं आहे बघा. मला तर वाटतंय आमची पालखी गावातून फिरून येईल तरी ही पालखी अजून रोडवरच असेल, तेवढंच अजून नाचतात. आता आलो आमच्या पालखीजवळ, गल्लीत ना आता पालखी आमची फिरत रोडवर आहे. कोण बनवते व्हिडिओ? आता बोल. आता लादली.
बंजो बंद केला म्हणून सर्व मुलं गाणी गायला लागले आणि पालखी चालवायला लागले. दोन्ही पालख्या समोरासमोर आलेल्या आहेत. या साईडला नवापाड्याची पालखी आणि या साईडला करंजा गावची पालखी. दोन्ही हनुमंत एकमेकाला भेटायला आलेले आहेत. पालखी आता पोचलेली आहे पुन्हा मंदिराजवळ. हे बघा पूर्ण गाव फिरून आलेलं आहे पूर्ण मंदिराजवळ. आता पालखी मंदिरामध्ये पोहोचलेली आहे. जय 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 शिवचंद्रमौली माता हे माते की जय. चला मंडळी, तर करंजा गावातल्या पालख्या तुम्हाला या व्हिडिओ सगळ्या बघायला भेटल्या असतील आणि आमच्या गावातली आणि अजून आता नवापाड्याची पालखी सकाळ होईल वाटतंय आणि कोंढरीपाड्यातली तर ती सुद्धा सकाळच होईल. पोचायला काय संध्याकाळ होईल असं वाटतं मला तर, कारण तिकडे जल्लोष भरपूर असतं. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अजून भरपूर जल्लोष असते. जेवढा माझा प्रयत्न होता तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला, व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अजून. आपल्या आईची पालखी येते लवकरच. द्रोणगिरी आणि शीतलादेवी याची पालखी, द्रोणगिरीची जत्रा 20-21ला लवकरच भेटीला येईल. तर सर्वांनी नक्की या यात्रेला आणि पालखीला सुद्धा या. चला, जय श्रीराम, जय हनुमान. आणि हे आता आला ह्यो मागासपासून कुठं होता काय माहिती नाही. पालखीन तर नव्हताच आणि मला सांगता बोलतो पालखी नव्हतं, तुझ्या पाठीमागं होतो.
दिसलो नाही बोलतात तुला. आता सांग होता कुठे? डोक्यात गुलाल बघ माझे. होता कुठे? दिसला तर नाही. होता तो म्हणून नंतर इथनं गायब. नंतर इथनं गायब झालाय तो. आता आलाय नेवाला इथला. तर असं असतं ना. आता काय बोलायचा. गुलाल असू दे. गुलाल तो होता तो 5 मिनिटात पण गुलाल उरते. नंतर चला बाय बाय. बाय बाय.